नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. रामकृष्ण हरी. आज समर्थ रामदासांच्या एका शिष्याची कथा मी तुम्हाला सांगणार, आणि मला वाटतं ही कथा ऐकल्यावर या अभंगातलं सार तुमच्या लक्षात येऊन जाईल. या अभंगाचं सार खूप विलक्षण आहे, म्हणून अभंगाच्या ओळी तुम्हीच ऐकायच्या आहेत, त्या मनातल्या मनात गुणगुणायच्या आहेत. मी यासाठी सांगणार नाही आहे की मी सांगितलं की तिथे बरोबर तुम्ही याल, तुम्ही गुणगुणा. एक प्रयोग करूया आपण आता आज. तो प्रयोग असा आहे की मी आल्यावर अभंगाच्या ओळी तुम्हीच मनातल्या मनात उच्चारायच्या आहेत या, आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायच्या. म्हणजे बघूया आपण समजतंय का, कळतंय का, आपण त्यात समरस होतोय का. कारण मंडळी काय आहे की रोज एका विषयावर 8 ते 10 मिनिट मी बोलायचं. दर्शकांची संख्या घटती आहे, वाढती आहे, काही कायम आहेत. हे आवडतंय का, तुमचा रस आहे का, हेही लक्षात येईल. कथा अशी आहे, समर्थ रामदासांच्या काळातली आहे, छत्रपती शिवरायांच्या काळातली आहे. कोल्हापूर गाव, अंबाबाईचं देऊळ, आणि या कोल्हापुरात वेणा नावाची एक मुलगी राहते आहे. आई वडिलांची लाडाची लेक, मोठ्या कोड कौतुकात वाढलेली. वेणा आता उपवर झाली आहे आणि या वेणेचा विवाह करण्याचं निश्चित होत आहे. जवळच्याच एका दत्तात्रय नावाच्या श्रीमंत माणसाचं स्थळ वेणाला सांगून येतं. जशी वेणा नावानी सुंदर, तशीच ही वेणा दिसायलाही सुंदर, वृत्तीनेही सुंदर, संस्कारानेही सुंदर. या वेणेचा दत्तात्रयाशी विवाह ठरतो. वेणा दत्तात्रयाला आणि त्यांच्या कुटुंबियांना आवडलेली असते. अशी सुंदर सुसंस्कृत मुलगी आपल्या घरची सून असावी असं त्यांना वाटतं, आणि दत्तात्रय नावाचे श्रीमंत गृहस्थ वेणेशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवतात. आता एका श्रीमंत घरची सून होणार म्हटल्यावर वेणेचं कोण कौतुक सुरू होतं. नशीब काढलं पोरीनं, नशीब काढलं पोरीनं, पोरगी काय आता खूप खूप चांगलं झालं पोरीचं आयुष्यात, असं प्रत्येक जण म्हणायला लागतो. थाटामाटात वेणेचे वडील वेणेचा विवाह निश्चित करून देतात. विवाह होतो आणि नवा नवा संसार खूप नेटाने, खूप उमेदीने, खूप छान पद्धतीनं चालू असतो. हे दत्तात्रय विवाहानंतर 6-8 महिन्यातच पोहायला जातात, आणि ज्या विहिरीमध्ये ते पोहत असतात त्या विहिरीत पोहता पोहता अचानक काहीतरी लागतं आणि त्याच विहिरीत दत्तात्रय बुडून मरतात. झालं. 6-8 महिन्यात वेणेच्या नशिबी वैधव्य येतं. 350 वर्षापूर्वीचा हा काळ, ज्या काळामध्ये एखाद्या स्त्रीच्या वाट्याला वैधव्य येणं हेच मुळात खूप यातनादायी असायचं. वेणेच्या वाट्याला ती यातना सुद्धा आली. 6-8 महिन्यापूर्वी कौतुक करणारी माणसं वेणेला नावं ठेवू लागली, टोमणे मारू लागली, आणि त्या टोमण्याला कंटाळून वेणा आता आपल्या आयुष्यात हे वाट्याला आलंय म्हणून ते सहन करू लागली. बालविधवा होणं सोपं नव्हतं. एके दिवशी तिच्या गावामध्ये समर्थ रामदास आपल्या नेहमीच्या भिक्षेसाठी येतात, आणि दारी आलेले समर्थ जय जय रघुवीर समर्थचा जयघोष करतात. तिथे वेणा दिसते, आणि वेणेच्या चेहऱ्यावरचं दुःख सुद्धा समर्थांना कळतं. ते म्हणतात, बाळा, देव समीप आहे, देव सन्निध आहे असं समजावं, आणि रामनामाचा जप करत राहावा. एक दिवस तो आपला उद्धार नक्की करतो. समर्थांचा हा उपदेश वेणा ऐकते, आणि वेणा तोच समर्थांनी सांगितलेला रामनामाचा जप करत राहते. एक वेळ अशी येते की वेणा टोमण्याला कंटाळून आपल्या माहेरी कोल्हापूरला येते, आणि योगायोगाचा दिवस असा की अंबाबाईच्या मंदिरात समर्थांचं कीर्तन सुद्धा असतं. समर्थांचं कीर्तन ऐकायला संध्याकाळच्या वेळी वेणा अंबाबाईच्या मंदिरात जाते आणि कोपऱ्यात बसून कीर्तन ऐकू लागते.
जराशी सूर्यास्त झाल्यानंतर कीर्तन संपतं आणि वेणा समर्थांच्या समोर जाऊन आपल्या आध्यात्मिक शंका, आपल्या आध्यात्मिक कुतूहल समर्थांना विचारायला लागते. काही ना काहीतरी करून ही वेणा अध्यात्माच्या नादाला लागली आहे असं म्हणून समर्थ ही तिच्या शंकांचं निरसन करत जातात. बघता बघता वेळ निघून जातो आणि हा वेळ निघून गेल्यानंतर कळतं की रात्री बराचसा उशीर झालाय. घरी जात असलेल्या वेणेला लोक टोमणे मारू लागतात की ही बाई शिलभ्रष्ट झाली आहे, कारण रात्रभर उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहिली आहे. या टोमण्याला कंटाळलेली मीरा ती वेणा म्हणते, अहो माझी भक्ती मीरेसारखी आहे, मी पवित्र आहे, मी देवाला साक्ष ठेवून सांगते मी पवित्र आहे. ती मीराबाईची साक्ष काढल्यावर गावातली व्रात्य लोक म्हणतात, मीरेनं विष घेऊन आपल्या पवित्रतेची परीक्षा दिली होती, तुलाही विष घेता येईल. वेणा समर्थांच्याकडे बघते. समर्थ डोळ्यांनीच तिला आश्वस्त करतात आणि तिच्या हातात विषाचा प्याला दिला जातो. तो विषाचा प्याला वेणा घेते आणि जय जय रघुवीर समर्थ असा उच्चार करत, रामनामाचा गजर करत, रामनाम जपत तो विषाचा पेला सहज घशाखाली उतरवून टाकतो. रामनामाचा चमत्कार काय बघा. या विषाचा काहीही फरक वेणेवर पडत नाही, ती वाचते. मग गावकरीच खजील होतात आणि तिची क्षमा मागतात. आपल्याकडं असा प्रकार नेहमी होतो बरं का. माणसं खजील होत असतात आणि नंतर मात्र क्षमा मागू लागतात. मोठेपणा कळल्यावर चमत्कार दाखवला की नमस्कार करत असतात. आता हा चमत्कारानंतरचा नमस्कार समर्थांनाही कळतो आणि मग वेणेला समर्थ म्हणतात, वेणे आता तुझ्या आयुष्यातला हा या जगात राहण्याचा काळ संपलाय, म्हणून तुला आता या सगळ्यामध्ये काय करावं लागेल. तुझी सगळी पापं संपली आहेत, मग तुला काय करावं लागेल. सोपं आहे. आता मी तुला पहिल्या विधवा स्त्रीला समर्थ त्यांच्या मठाचा मठाधिपती करतात. बघा काय आहे हिंदू धर्म, काय आहे, मठाधिपती करतात. वैष्णवांच्या जोडीने नामसंकीर्तन घेतलं की काय होऊ शकतं हे तुमच्या लक्षात आलं ना. ओळ कुठली तुम्ही लक्षात ठेवायची. नामस्मरण कसं करावं मंडळी, कसं करावं. नामस्मरण कसं करावं हे आम्हाला निसर्ग शिकवत असतो आणि निसर्गाच्या कडून आम्ही समजून घेतलं पाहिजे नामस्मरण कसं करावं. अगदी थोडक्यात सांगू, नामस्मरण त्या सदाफुलीसारखं करावं. ज्या सदाफुलीनं सारखं हसतमुख असते तसं आपण हसतमुख राहून नामस्मरण करावं. नामस्मरण त्या रातराणीसारखं करावं. रातराणी गंधित तर करतेच करते, पण फुलते कधी. तमात, अंधारात, रात्रीच्या अंधारात रातराणी फुलते. आमच्यावर विपरीत स्थिती आली, आयुष्यात काळोख आला, तरीही आम्ही नामस्मरण करत राहायचंय. रातराणीच्या सारखं गंधितही करायचंय आणि फुलायचंही आहे. नामस्मरण गुलाबाच्या सारखं करावं. काटे आहेत पण गुलाब फुलतोय, संकट आहेत, अडचणी आहे, पण नामस्मरणाचा गुलाब फुलला पाहिजे. नामस्मरण करायचं असेल तर कमळाच्या सारखं करावं. चिखल आहे, दलदल आहे, त्या दलदलीत ते फुलतं. आमच्याही आयुष्यात गरिबीची, वार्धक्याची, समस्यांची दलदल आहे, पण या दलदलीत नामस्मरण फुललं पाहिजे. आणि मग असं फुललेलं नामस्मरण सज्जनांच्या सहवासात आपण करू लागलो. नामसंकीर्तन, वैष्णवांची जोडी. पुढे काय आहे तुम्हाला माहित आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. रामकृष्ण हरी.